कट ऑफ्स बघताना एक्झॅक्टली कसे बघायचे एक्झाम्पलसाठी COEPचा कट ऑफ ओपन करून दाखवतो. तो रँक जर 6000च्या आत असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतो. बाकी सगळे रँक बिलकुल कामाचे नाहीये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MHT-CET कॅप राऊंड थ्रू जे इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस आहे त्याची ही वेबसाईट आहे आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की अजून तरी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली नाहीये. बट जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तोपर्यंत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली असेल आणि तुमच्या हातात तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर बरोबरच खूप सारे अजून नंबर्स, जसे की जर तुमची कॅटेगरी असेल तर कॅटेगरी, तुमचा कॅटेगरीमधला रँक, त्याच्यातला होम युनिव्हर्सिटीचा रँक आणि सगळे खूप सारे वेगवेगळे रँक्स असतील. ऑल इंडिया रँक तुमचा काय आहे, ऑल इंडिया म्हणजे JEE थ्रू ज्या मुलांनी अप्लाय केले त्याच्यामध्ये तुमचा रँक काय, सगळे रँक असतील बरोबर. आता कट ऑफ्स बघताना एक्झॅक्टली कसे बघायचे यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे. कारण की मुलांमध्ये खूप कन्फ्युजन असतं. काय होतं की रँक असतो 20,000 बट कॅटेगरीमध्ये रँक असतो 5,000 आणि त्या कॅटेगरीच्या रँकला इथं बघतात स्टुडंट्स. सो ती क्लॅरिटी देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिले 2026 FE 2026 ह्या वेबसाईटवरती .mahacet.org ह्या वेबसाईटवरती तुम्हाला पूर्ण सगळे कट ऑफ्स इथे त्यांनी दिले आहेत. तर आपण लेटेस्ट कट ऑफ जर बघितला कॅप राऊंड 1चा, मागच्या वर्षी जो कॅप राऊंड 1 होता ना त्याच्यामधला कट ऑफ बघितला, इथे व्ह्यूवर क्लिक केलं तर तुम्हाला हे PDF ओपन होईल. मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी COEPचा कट ऑफ ओपन करून दाखवतो. ही COEPचा कट ऑफ आहे आणि COEPमध्ये हा त्याचा इन्स्टिट्यूटचा कोड आहे, तुम्हाला दिसत असेल होपफुली. सिव्हिल इंजिनिअरिंग बरोबर. सो सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये इथे सगळ्या कॅटेगरीज ची लिस्ट दिली आहे आणि अजून जे राहिलेल्या कॅटेगरीज सेकंड पेजवरती. तर तुम्ही बघताना समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल OBC, जी म्हणजे जनरल, ओके, जी म्हणजे जनरल OBC या कॅटेगरीमध्ये असाल. लेडीज फिमेल जर असाल तुम्ही तर LOBC मध्ये बघावं लागेल, LOBC मध्ये जे की पुढे आहे. पण आता अज्युम करतो मी तुम्ही की जनरल LOBC का, कारण की लेडीजच्या सीट्स भरल्यावरती लेडीज पण GOBC मध्ये घेऊ शकतात. सो हे जेंट्स नाही, हे जनरल OBC. जनरल हे कोणी पण OBC मधलं तिथे घेऊ शकता ऍडमिशन, अशा सीट्स आहेत. तर तुमचा रँक GOBC मध्ये जर तुमचा रँक महाराष्ट्रात 5,000 असेल तर तो इथे नाही बघायचा आहे. तुमचा रँक SML स्टेट मेरिट लिस्ट नंबर जनरल रँक काय तो बघायचा आहे आणि तो रँक जर 6,000च्या आत असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. तुमचा OBC रँक 3,000 असेल तर तुम्हाला मिळेल ऍडमिशन, तर नाही. इथला हा जो रँक आहे ना, हा मेन रँक आहे, जो SML आहे तो आहे. तो तुमचा ह्याच्या आत फिट होत असेल तर तुम्हाला इथे ऍडमिशन मिळण्याचा चान्स बनतो, ना की तुमचा जो कॅटेगरी रँक आहे. समजा एखाद्याची कॅटेगरी SC आहे आणि SC मध्ये तुमचा रँक आहे 200, तर तुम्ही इथे SC मध्ये 200 बसतंय म्हणून गॅरंटी आहे का मिळण्याची, तर नाही. SC रँक नाही बघायचं, बघायचं जनरल रँक. जर तुमचा जनरल रँक 25,000 आहे बट SC मध्ये तुम्ही समजा 1000वे असाल तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल का, तर 1000 इथे बघायला इथे 21,000ला क्लोज झाले SC, मग मला तर मिळणार. तसं नाहीये. तुम्हाला बघायचं कोणता रँक, तुम्हाला बघायचं तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर काय होता. तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर जर 21,000च्या आत असेल तर तुम्हाला मिळू शकतं या कॅटेगरीमधनंच, जर तुमची कॅटेगरी ही असेल तर. जनरल स्टुडंटला जास्त कन्फ्युजन नाही. जनरल स्टुडंटला 4,694च्या आत जर तुमचे रँक असतील तर येस, चान्स आहे मिळण्याचा यावर्षी. ऑब्व्हियसली नंबर ऑफ स्टुडंट जास्त आहेत, 2 शिफ्ट झालेत, हे सगळं अझम्पशन्स एकदा रँक आले ना की ते सगळं सॉल्व्ह होऊन जाते. बिकॉज रँक लास्ट इयर जो होता त्याच अराउंड राहणार आहे यावर्षी, काय फरक पडणार आहे. सो हां, अनलेस ट्रेंड बदलला तर. पण आपण अज्युम करू की सिव्हिलचा ट्रेंड काही सेम राहिला समजा, तर येस 6, 6.5, 4,500 पर्यंत जर तुमचा रँक येत असेल जनरलमधनं तर तुम्हाला मिळू शकतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यावरती हे समजलं असेल की नक्की कुठला रँक फायद्याचा आहे. बाकी सगळे रँक बिलकुल कामाचे नाही आहेत. म्हणजे ते ॲक्च्युली कसे वर्क होतात ह्याच्यासाठी एक सेपरेटच व्हिडिओ बनवायची गरज आहे. बट मेन जो SML आहे ना तोच तुम्हाला कट ऑफ लिस्टमध्ये बघायचा असतो, बाकी काही नसतं बघायचं. सो तुम्ही जर नीट बघाल तर ओपनचा सगळ्यात कमी कट ऑफ म्हणजे कमी रँक असतो आणि नंतर कॅटेगरी वाईज रँक वाढत जातो. हे सगळे रँक जे आहेत ना, हे सगळे रँक हे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहेत, ना की त्यांचे होम युनिव्हर्सिटीचे रँक, ना की त्यांचे कॅटेगरीचे रँक, कुठलेच नाही. आणि येस, जर ऑल इंडिया AIचा तुम्हाला रँक बघायचा असेल, ऑल इंडिया रँक, तर ह्याच्या थ्रू बघायचं.
त्याच्यामध्ये व्ह्यू कराल तर तुम्हाला इवन ऑल इंडिया रँक पण बघता येईल. ओके, सो आय होप तुम्हाला रँक तुमचा जो आला SML, त्या SML बरोबर अजून 5-6 रँक आलेत, त्यांचं जास्त सिरियसली त्यांना न घेता फोकस तुम्हाला करायचं स्टेट मेरिट लिस्ट नंबर काय, तुमची कॅटेगरी काय, त्या कॅटेगरीमध्ये जाऊन तो मेरिट लिस्ट नंबर चेक करून बघायचा आहे. जर तुमचा त्या लास्ट इयरच्या कट ऑफपेक्षा कमी असेल तर चान्स आहे मिळण्याचा. आणि तुम्हाला ऑब्व्हियसली इंडिव्हिज्युअली किती कॉलेजेस बघणार तुम्ही. सो तुम्हाला जर प्रॉपर एकदम लिस्ट बनवून हवी असेल फ्रीमध्ये, तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, ॲज वेल एज कमेंट सेक्शनमध्ये फर्स्ट पिन करतोय कॉमेंट. फ्री टूल आहे, जा तिकडे. काल मेरिट लिस्ट जी डिक्लेअर झाली आहे त्याचा EN नंबर, तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाका तिथे लॉग इन करून. तुम्हाला पूर्ण लिस्ट फ्रीमध्ये बनवता येईल. तुम्हाला जे ब्रांचेस हवे ते टाकून तुम्ही लिस्ट फ्रीली बनवू शकता. नक्की वापरा ते टूल आणि मला सांगा कमेंट्समध्ये त्याच्यात काय पॉझिटिव्ज आहेत, काय निगेटिव्ज आहेत, काय इम्प्रूव्हमेंट करायला हवी. कारण की पुढच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा टूल वापरून पूर्ण महाराष्ट्रभर मुलांना त्याचा फायदा करून देणार आहे. थँक्यू सो मच.